पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्यामध्ये देत असताना ओबीसीच्या जो अधिकार आहे त्यांची जी टक्केवारी ते कमी होत कामा नये। ते सगळ्यांची भूमिका पूर्वीपासून आहे। आदरणीय पवार साहेब पण तेच म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आता प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादा ठेवली आहे। केंद्र सरकारने 10% आपल्याला EWS म्हणजे आर्थिक कमजोर लोकांना ते पैसे म्हणजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। हे सगळं असताना 60% ऑलरेडी झालेलं आहे। सुप्रीम कोर्टचा निकष असा आहे की जातीय आधारावर आरक्षण 50%च्या वर देता येत नाही। आता पवार साहेब जे म्हणून राहिले तो फार एक वेगळा विषय आहे। मला त्याच्याबद्दल पवार साहेबांच्या वक्तव्याच्यावर काही दुसरा माझ्या काही बोलायचा कारण नाही। फक्त एवढंच म्हणेल मी की त्यांना पण माहीत आहे की जे काही ते बोलून राहिले ते एवढं काही सोपा नाही ना, शक्यही नाही आणि तूर्त काळमध्ये तो अजिबात नाही। प्रश्न असा आहे की आज मराठा समाजाला आरक्षण जे जरांगे पाटील म्हणून राहिले की सरसकट तुम्ही कुणबीचे दाखले द्या, ते सगळं तपासावर तर लागेल। काही हे सगळं आज आपण काही निर्णय केला तर उद्या कोर्टामध्ये कोणीतरी जाणार आहे, कोर्टामध्ये ते निर्णय टिकला पाहिजे। पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देऊन सुद्धा कोर्टामध्ये टिकला नव्हता। सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, पवार साहेब आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांच्यासोबत आम्ही सगळेच होतो आणि त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये हा मुद्दा टिकू शकलो नाही। त्याचा अर्थ हे आहे की लीगल तांत्रिक अडचण जी आहे ते सगळ्या बाजूंनी पाहूनच त्याचा योग्य निर्णय घेता येईल, पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याबद्दल कोणाचाही दुमत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादाचा या बाबतीत पूर्ण पाठिंबा आहे। आता सुप्रियाताई गेले, आज खऱ्या अर्थानं तर कोणी पण म्हणजे आज लोकशाही आहे आणि ते एक शांतपणे जरांगे पाटील तिथे उपोषणाला बसलेले आहे। सर्वांना अधिकार आहे। आमच्या पक्षातले आमदार अनेक लोक तिथे त्यांची भेटीला गेले, इतर पक्षांचेही गेले, भाजपचेही गेले, तर ठीक आहे, त्यामध्ये कोणाला म्हणजे भेटायला जाण्यामध्ये काही हरकत नाही आहे। तिथे जे काही घडलं असेल त्याबद्दल मी काही भाष्य करू इच्छित नाही। सर, बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।